तुम्हालाही मांदेली फिश फ्राय आवडतो का? पण आजची मांदेली थोडी वेगळी आहे. ना जास्त मसाले, ना फालतू प्रक्रिया. फक्त परफेक्ट कुरकुरीतपणा आणि जबरदस्त चव. घरातल्याच साहित्यातून बनवलेली, पण टेस्ट एकदम हॉटेलसारखी. बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ. खाल्ल्यानंतर तर चव विसरणार नाही अशी मांदेली फिश फ्राय कशी बनवायची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मी इथे पावशेर मांदेली आणलेली आहे. मांदेली घेताना लालसर अशी असेल तर ती घेऊ नका, कारण ती शिळी असते. फ्रेश मांदेली पाहिजे असेल तर अशा प्रकारची मांदेली आणा. याचा तोंडाकडचा जो भाग असता तो काढून घ्यायचा आणि व्यवस्थित स्वच्छ याला धुवून घ्यायचा पाण्याने. अशा प्रकारे मी मांदेली धुवून घेतलेली आहे. आता मॅरिनेशनसाठी आपण इथे 2 ते 3 चमचे आलं लसूणची पेस्ट घेणार आहोत. आलं लसूणची पेस्ट घेतल्यानंतर मी इथे 2 चमचे लिंबाचा रस घालून घेणार आहे. लिंबाच्या रसाने फिश फ्राय अगदी छान होतो. त्याचबरोबर मी 10 ते 15 मिनिट कोकम पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले होते. त्यातलं 2 चमचे पाणी मी इथे घेणार आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर थोडीशी हळदही आपण इथे मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत. हळद घातल्यानंतर मी इथे अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेत आहे. जर तुमच्याकडे कोळी मसाला असेल तर गरम मसाल्याऐवजी कोळी मसाला वापरला तरीही चालेल. कोळी पद्धतीचा मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरीही चालतो. छान टेस्ट अशी येते. आता 2 छोटे चमचे मी इथे लाल मिरची पावडर घालत आहे, जी कमी तिखट असते. फक्त कलर या पावडरने छान येतो. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात फिशला. आता 10-15 मिनिट आपण असंच मॅरिनेट होऊन देऊया. तोपर्यंत आपण यासाठी लागणारं कोटिंग तयार करूया. तर इथे मी 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि फिश छान कुरकुरीत व्हावेत यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा बारीक रवा घेणार आहे. बारीक रवा 1 ते 1.5 चमचा घ्या, म्हणजे छान कुरकुरीतपणा येतो. बेसन पीठ 3 चमचे घेतलं तर 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 ते 1.5 चमचा बारीक रवा अशा पद्धतीचं प्रमाण घ्या, म्हणजे कोटिंग छान होतं. त्यामध्येही आपण अगदी थोडंसं मीठ घालून घेऊया आणि 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, ज्याने आपल्या फिशला छान कलरही येईल आणि टेस्टही येईल. आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण मॅरिनेट करून ठेवलेले जे फिश होते ते यामध्ये एक करून घेऊया. छान असे मॅरिनेट झालेले आहेत. ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने अशा प्रकारे व्यवस्थित या कोटिंगमध्ये डीप करून घ्यायचा हा फिश. एक फिश अशा प्रकारे आपण यामध्ये डीप करून घ्यायचा आणि पॅनवरती फ्राय करून घ्यायचा. आता इथे मी पॅन गरम करायला ठेवला होता. त्यामध्ये 1.5 चमचा एवढं तेल घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला लोच ठेवायची आहे. पॅनमध्ये जेवढे फिश बसतील तेवढे आपण यामध्ये घेऊया. कोटिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे. इथे मी 4 ते 5 फिश या पॅनमध्ये घेतलेला आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे. आता थोडासा पॅन आपण हलवून घेऊया, म्हणजे सगळ्या फिशला तेल लागेल आणि दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला हे फिश फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे 2 मिनिट मी एका साईडवरती ठेवले होते. गॅसची फ्लेम लोच होती. आता दुसऱ्या साईडला हे सगळे फिश जे आहेत ते करून घेते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पॅन थोडासा हलवून घ्यायचा, म्हणजे तेल सगळीकडे लागेल. दुसऱ्या साईडने मी 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवरतीच हे फिश फ्राय करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता दिसायलाही खूप छान आणि चवीलाही खूप छान झाले होते. अशा प्रकारे मी सर्व फिश जे आहेत तिथे ते फ्राय करून घेत आहे. तयार आहे आपली क्रिस्पी अशी बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ असलेली मांदेली फिश फ्राय ही रेसिपी. हे फिश फ्राय जे आहेत ते तुम्ही तांदळाच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाल्ले तरीही चालतील. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर जरूर करा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवीन रेसिपींचे व्हिडिओज तुम्हाला लगेच बघायला मिळतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या एका नवीन रेसिपीसोबत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.